आज आपण ॲगॅरिकस या औषधाबद्दल माहिती घेणार आहोत. ॲगॅरिकस हे औषध व्हेजिटेबल किंगडम ह्या प्रकारात मोडते. ते एका वनस्पतीपासून तयार केलेले असते. टोड स्टूल पासून तयार केलेले औषध आहे. या औषधाचा परिणाम डोक्याचा मागील भाग, पाठीचा कणा, कंबर, मज्जातंतू, आतड्याचे चलनवलन, रक्ताभिसरण, हृदयरोग, छाती व श्वासोच्छ्वास यावर होतो. विकार हळूहळू सुरू होतात. अनेक तऱ्हेची लक्षणे उत्पन्न होतात. हालचालीमध्ये अवास्तवता असते. अनिश्चितपणा व अनियमितपणा दिसून येतो. जवळची वस्तू धरण्याकरता हात लांब करणे, चालताना अडखळणे किंवा पाय उंच करून चालणे, हातातील वस्तू पडतात, कंप, आचके, धक्के, थरथर निरनिराळ्या ठिकाणी दिसून येते. कापरे भरते, घाबरटपणा व अस्वस्थता, कंपवात झोपेत कमी होतो, गार सुया टोचल्यासारखे वाटते, गार पाण्याचे थेंब पडत आहे असे वाटते, गार ओझे ठेवल्यासारखे वाटते. मेंदूच्या कमकुवतपणामुळे जर मुले उशिरा बोलावयास व चालावयास लागत असतील तर त्यासाठी हे औषध आहे. विकार सुरू होण्याच्या अगोदर बहुतेक जांभया येतात. विकार तिरकस रीतीने उद्भवतात, म्हणजे उजवा हात डावा पाय किंवा डावा हात उजवा पाय. फेफरे येणे, तोंडाला फेस येणे, पाठ मागे वागते व चेहऱ्याचे स्नायू ओढल्यासारखे दिसतात. विवाहित घाबरट तरुणी संभोगानंतर मूर्छित होतात. संभोगानंतर किंवा दूध बंद झाल्यामुळे किंवा रागे भरल्यामुळे, शिक्षा केल्यामुळे आचके झटके येतात. आचके किंवा फेफरे येत असताना शक्ती वाढते. जड ओझे सहज उचलू शकतात. मानसिक लक्षणांमध्ये हा रोगी आनंदी, उल्हासी, गाणे म्हणतो, शिट्ट्या वाजवतो, भविष्य वर्तवतो. शांत स्वभावाचे इसम हट्टी व हेकेखोर होतात. बडबड, निर्भयपणा, वाद, वेडगळाप्रमाणे वागणे, बुद्धिमांद्य, दारू पिऊन तारवटल्यासारखा चेहरा दिसतो, आलिंगन देऊन हाताची चुंबने घेणे, कोणाला ओळखत नाही, वस्तूंची फेकाफेकी करणे, कोणत्याही नवीन गोष्टीचे लवकर आकलन होत नाही, नेहमीच्या गोष्टी करता येतात किंवा करायचे त्याच्या उलट करतो, डोळ्यामध्ये इकडून तिकडे फिरवणे, डोके दुखणे, शौचस किंवा लघवीला झाल्याने कमी होते. हेच लक्षण जलसेमियम मध्ये पण आहे की लघवी झाल्यानंतर डोकेदुखी कमी होते. पण जलसेमियमच्या अजून 2 लक्षणं आहेत, डलनेस, डिझीनेस आणि ड्राउजीनेस. आणि जलसेमियमच्या पेशंट मध्ये तहान नसते. या ठिकाणी तसं तहानेबद्दल काही नाही आहे, पण डोकेदुखी ही लघवीला झाल्याने कमी होते. उन्हात घेरी येते, डोके दुखत असताना नाकातून रक्त येते किंवा जाड शेंबूड येतो, डोळे लंबकाप्रमाणे हलतात, पापण्या लवतात, कोपऱ्यात चिकट पू जमतो, डोळ्यापुढे माशा तरंगत आहे असे वाटते, वाचताना अक्षरे सरकत आहेत, नाचतायत असे वाटते. हे आपण तारे जमीन पर ह्या पिक्चर मध्ये बघितलेलं आहे. त्या छोट्या मुलांना डिस्लेक्सिया असतो व त्याला पुस्तक वाचत असताना अक्षरे नाचत आहेत असे वाटते. तर अशा प्रकारचे लक्षण हे ॲगॅरिकस या औषधामध्ये आहे. वस्तू एकाच्या 2 दिसतात, तिरळेपणा असतो, 2 पापण्यांमधील अंतर कमी असते, कानाच्या पाळ्या थंडीने गारटल्याप्रमाणे खाजवतात, कानात आवाज येतो, पाळ्यांना कंप येतो, नाकामध्ये आत व बाहेर कंड सुटते, खोकल्यानंतर शिंका येतात, वृद्ध लोकांच्या नाकातून रक्त येणे, सर्दी नसताना सुद्धा शिंका येणे, नाकातून स्वच्छ पाणी गळणे अशी लक्षणे आढळतात. चेहऱ्यामध्ये आग होऊन खाजवतो, चेहऱ्याचे स्नायू ताटतात, कंप येतो, गालात काटा टोचल्याप्रमाणे वेदना होतात, चेहरा वेडा वाकडा होतो, जीभ कापते, चव गोड लागते, जिभेला कंप येतो, तोंडाचे कोपरे लुले पडतात, ओठावर मोत्यासारख्या पुटपुळ्या येतात, टाळ्यावर फोड येतात, लाळ गळते, अस्पष्ट तुटक तुटक बोलणे येते, घशामध्ये खवळल्यासारखे वाटते, कोरडा पडून गिळता येत नाही, तहान सारखी लागते, सडक्या अंड्याप्रमाणे किंवा सफरचंदाच्या चवीच्या ढेकरा येतात. हे खूप विशेष लक्षण आहे की जी ढेकराची चव आहे ती सफरचंदाच्या चवीसारखी असते. पोट बिघडल्याने एकरताच्या जागी वेदना होतात, पोटाच्या खळीत गोळा आहे असे वाटते, आतड्यात फतबदल्यासारखे वाटते, गुरगुरते, पाणथरीच्या बाजूस टोचते, कडक वारा सरतो, हगवण कुजट लसणीसारखा वारा सरतो, गॅसेसला लसणीसारखा वास येतो, लहान मुलांना हिरव्या किंवा पिवळ्या रंगाचे जुलाब होतात, मूत्रेंद्रियामध्ये लघवी हळूहळू किंवा थेंब होते, मूत्राशयाला दाबावे लागते, लघवी होताना गार लागते, लघवी पांढरी व त्यावर तेलकट तवंग येतो, पुरुषांमध्ये वीर्य कडत असते,
संभोगानंतर कापरे भरते, थकवा वाटतो, आग होऊन पूर्ण अंगाला कंड सुटते, खूप घाम येतो, अकाली विरेपात होणे, संभोग करताना छातीत धडधडणे व त्यानंतर उदासीनता येते. स्त्रियांमध्ये गर्भाशय खाली ओढल्यासारखा वाटतो, विशेषतः विटा थांबल्यानंतर स्तनाग्रे लाल होऊन खाजवतात, दुखणी फार जाते, आसपासचा भाग करवडतो व त्यामुळे चालताना त्रास होतो. संभोगानंतर मूर्छा येते. स्तनात दूध येण्याचे थांबवल्यामुळे दुसरीकडे विकार उद्भवतात. खोकला पाठीच्या कण्यातून सुरू होतो असे वाटून मधून मधून ढास लागते व नंतर शिंका येतात. टीबीची किंवा क्षयाची प्रथम अवस्था असते. कफ सहज बाहेर येतो. फेसासारखा कफ असतो व कफाच्या गोळ्या पडतात. हृदयामध्ये संभोगाच्या वेळी धडधडते, नंतर उदासीनता येते, एकदम झालेल्या आवाजाने ढेकरा येतात. खोकताना हृदयात धक्के बसल्यासारखे वाटते. कित्येक वेळा ते शरीराच्या इतर भागात पसरतात. छातीवर दाबल्यासारखे वाटते, आग होते. हृदयापासून ते डाव्या त्रिकोणी हाडापर्यंत म्हणजे स्कॅपुलापर्यंत टोचल्यासारखे वाटते. हृदयरोगाच्या वेदना जास्त असतात. पाठीच्या कण्याला स्पर्श किंवा दाब सहन होत नाही. पाठीच्या कण्यात तीव्र कळा येतात, मुंग्या येतात, आग होते, लहान झाल्यासारखा वाटतो, कमरेला शेक सहन होत नाही, पाठ ताटल्यासारखी वाटते, वाकलं तर मोडल असं वाटतंय, कुल्ले गार असतात, कमरेत उसण होते, मोकळ्या हवेत वाढते, फेफरे येण्यापूर्वी पाठीत गार हवा पसरत आहे असे वाटते. हात पाय अस्वस्थ कंपयुक्त असतात, पाय थरथर कापतात, पाय अशक्य व जड वाटतात, उजवा हात अस्थिर, लिहिताना विशेषतः पुष्कळ लिहिल्यानंतर हात लोळे पडल्याप्रमाणे वाटते. एखादी वस्तू धरताना बोटांना पेटके येऊन ती उडतात. मांड्यांना आडी घातल्याने दुखते, पायाची आडी घातल्याने पाय बधीर होतात, पंगुवातात हातांना सौम्य धक्के बसतात, कमरेच्या सांध्यांच्या भागात निजल्याने वेदना वाढतात, जांभया खूप येतात, वेदना आचके सुरू होण्याच्या अगोदर जांभया सुरू होतात, जांभया आल्यानंतर आपोआप हसू लोटते, झोप लागताना धक्के बसल्यासारखे वाटते, कंप येतो त्यामुळे वारंवार जाग येते, तापीमध्ये थंडीने लवकर गारटते व घाम पण लवकर येतो, रात्री घाम जास्त येतो, शरीराच्या एका बाजूस आलटून पालटून घाम येते, त्वचेची आग होते, खाज सुटते, त्वचा बर्फाने गारटल्यासारखी वाटते. म्हणजे या औषधामध्ये विशेष असे की ज्या काही वेदना आहेत त्या बर्फ ठेवल्यानंतर जसं गार होते तशा प्रकारच्या वेदना आहेत. लक्षणांची वैशिष्ट्ये अशी आहेत की हवा थंडगार मोकळ्या हवेनं लक्षणे वाढतात किंवा जेव्हा बर्फ पडत असतो तेव्हा त्रास वाढतो. मानसिक श्रम केल्याने, संभोगाने किंवा दारूने आजार वाढतो. दाबल्याने, स्पर्शाने सुद्धा आजार वाढतो. सकाळच्या वेळी किंवा विटाळशीपणी किंवा उन्हामुळे, भीतीमुळे, धास्तीमुळे, वीज वादळ होण्याच्या अगोदर आजार वाढतात. हेच लक्षण फॉस्फरस मध्ये पण आहे, पण फॉस्फरस मध्ये बाकीचे लक्षण नाही आहेत. त्याच्या वेदनामध्ये आग होते पण ती बर्फासारखी गार वेदना नसते. या औषधामध्ये लक्षणामध्ये पेशंट जर हळूहळू हालचाल केली तर बरे वाटते. या औषधाला सहाय्यक औषध हे कॅल्केरिया कार्ब आहे. तर आज आपण बघितलं ॲगॅरिकस हे व्हेजिटेबल किंगडमचं औषध. पुढल्या वेळेस दुसरे औषध बघूया. धन्यवाद.